वडिलांची साक्ष आहे। या वडिलांना 35 वर्षापासून दारूचे व्यसन होते, तसेच गुटख्याचे व्यसन होते। हे वडील म्हणतात की त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची दारू काही सुटली नाही। हे वडील म्हणतात की 1 महिना सुटायचा आणि परत त्यांना दारू प्यायला वाटायचे, तसेच गुटखा खायला देखील वाटायचा। या त्रासासाठी वडील त्यांच्या भाच्याच्या सांगण्यावर या ठिकाणी प्रार्थनेला यायला लागले। 2 वर्षा अगोदर हे वडील या ठिकाणी प्रार्थनेला जेव्हापासून यायला लागले तेव्हा या वडिलांना प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि 35 वर्षापासून त्यांचे दारूचे व्यसन पूर्णपणे निघून गेले, परंतु गुटख्याचे व्यसन तसे चालूच होते। या त्रासासाठी वडील प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिले। 3 महिन्या अगोदर या वडिलांना प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि या वडिलांचे जे गुटख्याचे व्यसन होतं देखील पूर्णपणे निघून गेले। आता 3 महिने झाले वडील गुटख्याच्या व्यसनापासून देखील पूर्णपणे मुक्त आहेत। प्रेज द लॉर्ड। दारूचे व्यसन हो व्यसन होतं। कधीपासून? 30-35 वर्ष झाली। 30-35 वर्ष झाली। किती प्यायचा? जाम प्यायचा। दिवसाला किती दे? बरोबर 1 खांबा व्हायचा। 1 खांबा दिवसाला 1 खांबा प्यायचा तू? जे गावठी आहे तिकडे खांबा, बरोबर ना? एवढं खांबा प्यायचं, मग दुसऱ्याला पण पाजायचं? दुसऱ्यांना तो पाजायचं, तो पण प्यायचं। कोणी पण बोललं नाही का मामा हे तर मी त्यांना ठेवून द्यायचं, घेऊन द्यायचं। असे करता तुला 35 वर्ष झाले। 35 वर्ष तू दारू पिली आणि मग तू जास्त प्यायला लागला। तुमच्या भाच्याच्या सगळ्यांकडे तुम्ही प्रार्थनेला लागले आणि प्रार्थनेवर आल्यावर मग तुम्ही कसे लगेच सुटली की तरी प्यायला वाटायची? तरी प्यायला वाटायची। नंतर मला कोण आणूनच देत नाही, कोणी आणून देत नाही, मग तुम्ही इकडे येत राहिले आणि तेव्हापासून मग तुम्हाला मन येत नाही। आता 35 वर्ष होऊन म्हणजे ती दारूची याद गेली। आता किती वर्ष झाली किंवा काय झालं आता, म्हणजे किती वर्ष झाली सुटलेलं? 2 वर्ष झाली। 2 वर्ष तोपर्यंत तुझा अनुभव घेतला, परत मला पियाला वाटतं का नाही? 2 वर्षानंतर आता तुम्ही साक्ष देता। आता 2 वर्ष तुम्ही पिले नाही अजिबात। त्याच्यानंतर तुम्ही इकडे आले तर गुटख्याचं तुम्हाला व्यसन होतं। मंगळवारच्या दिवशी इकडे भेटले तेव्हा तुमच्या भाच्याने पुन्हा सांगितले हा गुटखा खातोय म्हणून, पुन्हा इकडे तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात आली। मग तुम्ही गेले आणि गेल्यानंतर तुम्हाला मग गुटख्याची सवय कशी गेली? मग मला दुसऱ्यांनी सांगितलं का सांग तुझ्या आम्हाला जरा कोण दुसरे पण सांगतात त्यांचे पण हे ऐक तू ऐकल्यानंतर ते काढले कशाच्या डब्यात दिलं टाकलं, कशाने डिबाट टाकून दिलं। तेव्हापासून मग नाहीच, ते दिवसापासून तुझं गुटख्याचं व्यसन पूर्ण गेलं। आता किती झाले? 3 महिने। 3 महिने झाले तर गुटखा वापरला नाही। पुन्हा तुला हे सगळे व्यसनातून मुक्त केलं प्रभू येशू। जोरात प्रभू येशूला धन्यवाद द्या। प्रभू येशूला